बंधन आहेत ना, मग बंधन कुणाला येत आज आवडतात सांगा? आज बंधन कुणालाच आवडत नाही. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगा. त्याच्या काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे हा? का त्याचा चिन्हाचा वाद आहे? का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे हा? याचा वाद काय? सासूचं सुनेचं भांडण व्हायचं कारण काय? एका वाक्यात सांगू, ऐका. तुम्ही माणसाला असं झालं, ही बोलली ती बोलली, हे झालं ते झालं, हे कारण नाही त्यांची. कारण कोणते सांगू तुम्हाला? सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. ऑल ओव्हर इथंच येता. असा तांब्या पडलेला असतो बघा घरात रस्त्यावर, सासू पाहती पण उचलत नाही. प्राणी अवघड आहे हा, बरोबर आहे ना? ती उचलत नाही, तिला वाटतं मी मोलकरीन आणली घरी. त्या पोराला सगळ्या कपड्या सगट विकत घेतलेले आहे तिच्या बापानं, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ऐका लक्ष देऊन. मग ती तांब्या उचलत नाही ती, आणि मग पोराला सांगते बाबू पाठपासून तांब्या आहे तिथं, त्या हाताला का लखवा झाला काय, उचल ना. हा हो, किती छोटे कारण आहे ते. बोला ना काय झालं मला? अहो बरं त्या माणसानं कोणाकडून बोलाव? बोला, माणसानं बोलायचं कोणाकडून? बायकोकडून का आईकडून? बोला ना. आईला बोलू शकत नाही, बरोबर आहे? आई आहे, आईला बोलू शकत नाही माणूस, बरोबर आहे? मग त्याला वाटतं हिला बोलणं नको, टेन्शन येतं माणसाला, हिला बोलणं नको, 90 आणू बस, बरोबर आहे ना? असे लय जणाचे कारण आहे ते घरचे, हे मानसिकता बिघडवतात. बरं आणणारा माणूस आहे, आणणारा माणूस आहे, करणारा माणूस आहे. हा थोडंफार कमी जास्त होत असेल. आता रोजचं जेवणारं घरातले 4च माणसं आहे, पण कधी 2 चपात्या खातं, कधी 3 खातं, तर कधी 4 बी खातं, तर कधी 1च खातं. मग शिल्लक उरल्यावर तिला का आणायचं काय? तुला तरी कुठं आणायचं? गप मर की तू बी, हा बरोबर आहे का नाही? सांगा. मग हे असेच काय कारण आहेत महाराज सांगा? अहो घरातलं सुनेचं सासूचं पटून माणूस आणायला तयार आहे ना. मग माणूस काय म्हणतो? अगं आई मी आणणार आहे ना, हो दे झालं तर तू काय त्याचं. पण ते होत नाही सहन, लक्षात ठेवा बरं का. यायचे कारण लय मोठाले नाहीच ना महाराज. सांगा ना काय कारण आहे तो यायचे? इथं झाडू पडला आणि तिथं हे पडलं आणि हे पडलं. तुमचे भांडणं नेवा तरी कोण्या कार्यालयात? हा पण सांगायची बी लाज वाटते हो भांडणं होण्याची, बरोबर आहे का नाही? काहीतरी मानसिकता असली पाहिजे ना महाराज. हे बघा, सासूला सुनेला सांभाळून घ्यावं आणि सुनेनं बी सासूला सांभाळून घ्यावं. आणि तुम्ही तरुणपणात जर नाटकं करसाल ना सासा हो, तर म्हातारपणी तीन खुंब्यान जर नाही आणलं तर आपलं नाव बदलून ठेवा. ती म्हातारं झाल्या म्हणाल बाईच्या मुकी मरतो, लय ताण द्या मला पहिला, बरोबर आहे का नाही? ही परत फेड होणार आहे. त्याच्यामुळं मथार पण चांगलं जावं वाटत असेल तर आता चांगल्या राहा, पुढं त्याच्याच हातात आहे ना, बरोबर आहे का? मग पटत नाही ना यांचं. मग का पटत नाही? बस सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं मग सुनेनं बी घ्यावं, अपेक्षा आहे. पण चला अपेक्षा आहे, आता ते आहे अपेक्षा पण नाही घेत, बरोबर आहे का नाही? बाया दिवसभर स्कार्फ बांधून राहतील पण 2 मिनिटं पदर नाही घेऊ शकणार. तेवढं अवघड आहे का ते? आता सांगा, दिवसभर स्कार्फ बांधून राहतील पण पदर नाही घ्याल. बरं नाही घेत तर नाही घेत, होय माय. आता करायचं का? आता ह्या बाया मोठं कुंकू लावतात कपाळाला, जुन्या बाया, माय आई पण लावते, बरोबर आहे ना? मग ते मोठं कुंकू कपाळाला लावण्याचा अर्थ काय? ते स्वस्त आहे म्हणून का? नाही, त्याचा अर्थ असा आहे, त्याच्या मागचं लॉजिक असं आहे, जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज, दुर्बिणीने पाहावं लागतो धनी, दुर्बिणी. बरं त्या धन्याचे एवढे हाल आहे, बाथरूम मध्ये भीतीला, पुन्हा आरशाला, कपाटाला मिळच नाही त्या धन्याचा महाराज. बरं काही ठिकाणी तर धनी बी मॅचिंगचा झालाय. मॅचिंगचा म्हणजे बायाची मॅचिंग असते ना. आता ते शहरात फिरण्याचा योग येतो ना, ते काय जशी साडी तसाच ब्लाऊज, बरोबर आहे? जशी साडी तसाच ब्लाऊज, तशाच बांगड्या, तशीच सँडल, तशीच पर्स, तसाच स्कार्फ आणि तशीच टिकली, बरोबर आहे? बरं आता मग काळी साडी घातल्यावर मारला नवरा तिनं. काय पाहिले तुम्ही माझ्याकडं? अहो काही असली का त्याला लिमिटेशन असावं. मॅचिंग मलाही आवडते असं थोडंच आहे, पण सांगू तुम्हाला, ह्या बाकीच्या मॅचिंग केल्यापेक्षा स्वभावाची मॅचिंग करा.
स्वभावाची मैचिंग करायला शिकाल ना। विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना ये आर्ट ऑफ लाइफ है। संकट येत राहतात, त्याला हसतमुखानं मॅचिंग स्वभावाची आली पाहिजे ना। हे बघा, माणूस घर बदलतो, गाडी बदलतो, मोबाईल बदलतो, तरी सुखी राहत नाही का? स्वभाव बदलत नाही। स्वभाव बदलावा लागेल। माणसाचं ड्रायव्हर सारखं जीवन असलं पाहिजे। ड्रायव्हर रस्त्यानं चालताना समोरची गाडी अंगावर आली तर एक टायर खाली घालतो आणि रस्ता मोकळा दिसला की दोन्ही टायरनं पुढे जातो। कळलं माझं बोलणं? बस ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी। जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो महाराज। काय आता लक्षात ठेवा, कमी जास्त होत राहणार आहे ना। तुम्हाला मनासारखं सगळ्या गोष्टी मिळणार आहे का? तसं माया हो, थोडं मॅचिंग करून घ्या। जमन नाही मॅचिंग आवडते। आता आठवलंच म्हणून सांगतो, आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी आणि त्याची आजी रुसून बसली। मत आहे फार म्हणलं लग्न लावा ना, घडलेलं बरं। म्हणलं लग्न लावा ना, म्हणे पोराची आजी रुसून बसली। आता म्हणलं त्याला काय झालं रुसाय? तुम्हीच जाऊन विचारा म्हणे। म्हणलं काय झालं आजी? काय नाही म्हणे महाराज। म्हणलं अहो रुसायला काय झालं? लग्नाचा टाइम झाला। काय नाही म्हणे, पोर आहे ना साडी राणी कलरची आणली, तिच्याच भाषेत सांगतो, आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला। तिला ब्लाऊज कुठं येईल हो? म्हातारी माणसं ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे। म्या म्हणलं काय झालं मग? मॅचिंग होई ना म्हणे। म्या म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग डंगरे? हा म्हणे मला काय जीव नाही काय? मला काय जीव नाही काय म्हणे। म्हणलं आता काय करावं? एकाला म्हणलं जाय बाबा ये मॅचिंगचा पीस घेऊन। एक आलं पोरग आणि म्हणे महाराज तुमच्याच हातात द्या म्हणे, घाला तिच्या मड्यावर। असंच म्हणतात लोक। अहो असंच म्हणतात, जे आहे ते सांगाल मी। आता मला काय घाला म्हणे तिच्या मड्यावर महाराज, द्या दिली नेऊन। मग गेलो, म्हणलं हे घे मॅचिंगचा पीस, झालं का आता मॅचिंग? हसली ना म्हातारी। हो म्हणे महाराज आता राणी कलरला राणी कलर मॅच झाला। म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लाव, मॅचिंगच मग। विठाला विठाला आवडलं पाहिजे का नाही सांगा? आवड मला काय सांगायचं आहे, बंधन नको आहेत आज कोणाला। हे बघा बंधन आवडत नाही ना। आज पोरी लग्न करायच्या अगोदर बापाला म्हणतात पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचं, कोणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी। कळलं माझं बोलणं? आज आहे, तुमच्या जमान्यात नव्हतं तात्या ते। तुम्ही एवढे भाग्यवान नाही ते, तुम्हाला तर पायाला बी भेटत नव्हती। म्हाताऱ्यान म्हणायचे हिच्या संकार बरबाद, तिच्या संग आपल्याला काय? बरोबर आहे का नाही सांगा? असंच होतं ना। आता आमचं तसं नाही, आता आमचं ॲग्रीमेंट असतं, बॉन्ड असतो, सगळ्या गोष्टी असतात महाराज। बरोबर आहे का नाही? मग ती पोरगी फोन करणार, हॅलो मी तुझ्याबरोबर लग्न करते, पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही, रिसोड शिवाजीनगर नाही तर शिक्षक कॉलनी। बरोबर आहे? मी खेड्यात राहणार नाही। माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही। गांजरं खाणार का मग? हां शेतात आहे बघा। आता जावयाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे। हा कोणता न्याय आहे? जावयाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे। लक्षात ठेवा। मग तिची दुसरी अट मी शेतात जाणार नाही। माझी तिसरी अट तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही का? ते बंधनं टाकतील आणि मला बंधनात राहायची सवय नाही। मायबाप नको का वाटतात? फक्त बंधनं टाकतील म्हणूनच ना, मला बंधनात राहायचं नाही। माझी चौथी अट माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार नाही। अंडरलाईन दिस सेंटेन्स। माझा पासवर्ड तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन, म्हणजे कोई ऐतराज नाही। कळलं माझं बोलणं? ऐका, काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो महाराज, असं वाटतं भारताच्या सगळ्या कुणबी नोंदी याच्याच मोबाईलमध्ये आहेत। बरोबर आहे का? सगळी ईडीची माहिती काय याच्याकडेच आहे सगळी। अहो काय एकाच्या पोटात दुखत होतं, जरा 4G आहे आणि ते बायकोला म्हणे पोटात दुखायला ग। बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लाव बरं। तिने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा, बरं वाटायलंय म्हणे आता राहू दे। जायला कळलं त्याला धन्यवाद, सज्जन माणसाला कळलं बाकी जायला कळणार नाही। विठारा बंधन नको आहेत। कंपनीचे जास्त फोन कॉल जर यायला लागले तर आपण कंपनीला मेसेज करतो डू नॉट डिस्टर्ब। तुमच्या कंपनीचे फोन मेसेज कॉल मला नको आहेत। लक्षात ठेवा, प्रत्येकाला लाईफ जगायची। लोक खेड्यात राहत नाही का माहिती? खेड्यात एकमेकाच्या लाईफमध्ये लोक इंटरफेअर करतात आणि शहरात तुम्ही मोकळे जगू शकता। या फ्लॅटमध्ये कोण आलं तर या फ्लॅटवाल्याला गरज नसते। कळलं माझं बोलणं? बिंदास। शहरातली गर्दी का वाढायली? खेड्यातला असे महाराज आपला असून आपल्याला खाता येत नाही। आता माझी आई पण म्हणते मला का बाबा तू लय सवय। म्हणलं काय? म्हणे आपला असलं तरी मांडी आडून खाव।
म्हणतात का असं? आपला असलं तरी अरे एवढं हलकट हृदयच का असावं आपलं, की ज्याचं त्याला खायची भीती वाटावी एवढं हलकट हृदय असावं का? जगू द्या ना ज्याचं त्याला जगू द्या, ज्याचं त्याला जगू द्या, ज्याची लाईफ अरे त्याला जगायची त्याला जगू द्या ना. अरे हे मोठेपणा असला पाहिजे ना आपल्याकडं. नाही हा मोठेपणा. आता यायनं गाडी घेतली 4 व्हीलर, चांगली गाडी घेतली, हो पेढे खायला बोलवलं आपल्याला. आपलं काम काय? छान घेतली हो सर गाडी तुम्ही. नाही आमच्याकडून घेणं, आता तुमची असल्यामुळे येळवर कामाला आली का नाही, पण तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. अहो कधी तुम्हीच्या गाडीत बसून आम्ही कीर्तनाला येऊ शकतो का नाही सांगा? त्यानं गाडी घेतली, कौतुक करायचं, निघून यायचं, पेढे खायचे. त्यानं त्याच्या हिमतीने घेतली ना, तुला काय काही मागितलं? पण त्यानं गाडी घेतली का हे पेढे खायचे सोडून देतं, त्याच्या दारात जात नाही, 4 माणसं बाजूला घेऊन. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला अडचण काय? जमत नाही काही लोकांना. एखाद्यानं मोठा बंगला बांधला, आपल्याला वास्तू शांतीला बोलवलं, आपलं काम काय? छान बांधलं हो तुम्ही घर. नाही होत आमच्याकडून एवढं सुंदर बांधणं, पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. डॉक्टर साहेब त्या रोडनं आलं, आम्ही तुमच्या घरी मुक्कामाला थांबू शकतो, बरोबर आहे का नाही? अडचण काय आपल्याला सांगा ना. मोठेपणा आहे ना ते जेवायचं, वास्तुशांती सगळं सोडून देतं, तिथं जाऊन शानपणा करतं. पिऊपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, वालपुट्टीच जमली नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागतं, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. मग याच्या पीओपीचं पाहून घेऊ आपण काय होईल तर, बरोबर आहे का नाही सांगा? आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? आमच्या गावाजवळ घडलेलं. कळलं तुम्हाला? म्हणते नाही पण हे खरं घडलं बरं का. मग ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनो होती, ही का घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या. अरे म्हटलं हलकटा तुझ्या दारात काही मागायला आलो का? माझ्या 20 रुपयाच्या हायवर किराणा आणायला लागला आणि पुन्हा मलाच बोलायला लागला. बंधन आज कुणालाच नको आहेत, लक्षात ठेवा. आणि तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं. देव पाहावया गेलो तेथे देवची होणे ठेवलो. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाई भवा तारी दातारा. म्हणून माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा, पण तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे? बघा, गाताने मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. ऐका बरं का, एकच उदाहरण सांगणार आहे, आपला वेळ संपत आला. गाताने मन प्रसन्न असलं पाहिजे आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. ऐका बरं. आणि नंतर लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला सोडून अयोध्येमध्ये आले. अयोध्येत आल्याच्या नंतर अधिकार परतवे, ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आपल्या इथं जसा शेवटच्या दिवशी सत्कार होतो का नाही, यायनं झाडून काढलं, यायनं हे केलं, यायनं चपला हाणल्या, आपलं जे काय असेल ते यायचं ज्याचे त्याचे सत्कार असतात का नाही सांगा. मग ते सत्काराचा कार्यक्रम, सगळ्यांना बक्षीस दिलं. पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते देवा, अहो ज्या हनुमंतरायाने लंकेचा शोध घेतला, ज्या हनुमंतरायाने लंका जाळली, माझा शोध घेतला, त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. रामायणातून हनुमंतराय काढल्यावर रामायणात काही शिल्लक राहिलं का सांगा? हनुमंतरायाला काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते, हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काहीच नाहीये, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर नाही. ठेविता पायी जीव थोडा. लक्ष देऊन आहे का बरं. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सगळे म्हणतात ना बाबा माऊलीचं काय उपकार, बरोबर आहे का नाही? माऊलीचे काय प्रयत्न आहे, किती कष्ट आहे ते शब्दात सांगताच येत नाही, बरोबर आहे का नाही? तसं म्हणले हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हणली मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले दे, तुला काय द्यायचं. सीतामातेनं प्रसन्न होऊन गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. बघा बरं, प्रसन्न झाल्यावर माणसं काही बी द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे, हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला दिलं. हे अंगठी पण गिफ्ट दिली एकाने ब्रेसलेट दिलं, एकाने 8-10 दिवसापूर्वी 1.5 लाखाचा मोबाईल दिला. अहो इथं आता कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे का काय? हे बघ, तुम्ही हसून मग नुकसान करू नका. बस ज्याला घालायचंय ते हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात महाराज.
पण जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे, त्याच्यात काय आहे, दिलेलं ते आहे, जीव द्यायला तयार आहे, बाकी काय घेऊन बसले. आता हे पोरं बसलेले तिथं, या सगळ्याच्या हातावर माझे नाव आहेत. अहो माणूस बायकोचं नाव नाही काढत, त्यांच्या हाता पहा तुम्ही, माझं नाव दिसेल, बऱ्याचशा पोरांच्या हातावर नाव आहे. प्रसन्न झाल्यावर काय असतं महाराज, मी काय त्याला पैसे देतो काय नाही, बस एखादा माणूस आवडला संपला विषय. प्रसन्न झाल्यावर लोक काही बी द्यायला तयार असतात. काही बाया म्हणतील महाराज आमची इच्छा आहे हो घालायची अंगठी तुम्हाला, पण नाही ना, पोथा द्या, आम्ही मोडून करल ना, काय करायचं तर काय, बरोबर आहे का नाही सांगा. आता हनुमंतराय लक्ष देऊ नाही का, हनुमंतरायांना प्रसन्न होऊन लक्ष द्या. सीतामातेनं नवरत्नाचा हार दिला, हनुमंतरायानं तो हार घेतला, मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते हनुमंता माझ्या गळ्यातला हार आहे तो बहुमोल नवरत्नाचा, आणि मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देताय. हनुमंतराय म्हणले मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. अरे हनुमंतरायानं मण्यात राम पाहिला, आपण अयोध्येत पहा. हनुमंतरायानं मण्यात राम पाहिला. सीतामाता म्हणते हनुमंता मण्यात कुठं राम असतो का. हनुमंतराय म्हणले याच्यात राम नाही. म्हणले नाही, मग याचं माझ्याजवळ काम नाही, दिला फेकून. जो नाही राम का वो नाही काम का. असल गावातला श्रीमंत काय काय जाळायचं का त्याला, सप्त्यात येत नसल, वर्गणी देत नसल, तो पेट फोडो तू या घरी तू, बरोबर है. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. लक्षात ठेवा, काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. कळलं. पुन्हा एकदा का, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. कळलं. लक्षात ठेवा. हनुमंतरायानं हार फेकून दिला. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, हा तुमचा देह आहे, या देहात तरी राम आहे का. हनुमंतराय म्हणले मैया देहात राम आहे काय विचारता कशाला. समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली, फाडली छाती, आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. फाडली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा सीता दनादन बाहेर पडते मला. लक्षात ठेवा. हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली आणि तिघांचं दर्शन. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणले मागा, काय मागायचं मागा, प्रसन्न आहे मी तुमच्या भक्तीवर. अहो हृदयातच ठेवल्यावर कमी प्रसन्नता राहील का. होय डॉक्टर साहेब, डीपी ठेवला तर शेततळ पास होते, नाही कळलं. वॉलपेपर ठेवला तर सभामंडप भेटतो. हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही. हनुमंतरायाला म्हणले मागा. हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको. पायोजी मैने राम काय मिळवायचं. राम नामाचं धन मिळवलंय देवा, आणि ताकद आहे राम नामाच्या धनामध्ये. ऐका, आता आपण 22 जानेवारीला सगळ्यांनी सोहळा साजरा केला का नाही राम मंदिराचा. 500 वर्षाचा नाही. आपण इकडं सप्ताह करून हे करू, काय नवल आहे. आपल्या भारतीय लोकांनी दुबईत राम मंदिराचा सोहळा आयोजित केला. आम्ही दुबईला कीर्तन करून आलो. आणि इतिहासातली पहिली घटना आहे. विदेशात मुस्लिम कंट्रीत कीर्तन होण्याची ही पहिली वेळ आहे, आणि ते भाग्य आम्हाला मिळालं. लक्षात ठेवा बरं. तिथं राम मंदिराचा सोहळा, ताकद आहे ना महाराज. अरे आता 14 फेब्रुवारीला अबुधाबीला लोकार्पण सोहळा झाला सनातन हिंदू मंदिराचा. 27 एकर मध्ये मंदिर आहे. विदेशात मुस्लिम कंट्रीमध्ये 27 एकर मध्ये हिंदू मंदिर आहे. आपल्याला तर वाटतंय काय करायचं मंदिराला, हे काय करायचं ते अवघड आहे ना, बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा. हनुमंतराय म्हणले मला काय नको. प्रभू रामचंद्र म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. म्हणले मग तुमची इच्छा आहे ना, एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. म्हणून गाता ऐका. म्हणून रामायणात कोणी जरी बसलेलं नसलं तर कोण असतं, हनुमान, बरोबर आहे ना. एक आसन हनुमंतरायाचं आजही असतं. म्हणून गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा
तर पोराची गोड बातमी आईच्या कानावर पडल्यावर आईला जेवढा आनंद होतो तैसे राहो माझे मन. बिनेचा नाद ऐकताना हरणाला जसा मरणाचा विसर पडतो तैसे राहो माझे मन. कासवीन आपल्या पिलाकडं पिलू आपल्या आईकडे जेवढं एकाग्रतेनं पाहतं तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे घड्याळाकडं. बरोबर आहे ना. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमा.